विकेटचं होतंय पतन. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय यालाच म्हटलं जातं आपल्या भाषेमध्ये दीड दिवसाचा गणपती. जसा आला तसा परत गेला. धावफलक आपल्याला शून्यच्या घरामध्ये पाहायला मिळते. पंच आपण योग्य तो निर्णय द्यायचा आहे. पंचांचा फिंगर ऑन. ओईटी आउटचा इशारा देण्यात आला. तर आपण या स्पर्धेमध्ये थर्ड अंपायर आहेस का आयोजक? थर्ड अंपायर आहे आपल्याकडे. अंपायरच्या माध्यमातून जर आला तरच थर्ड अंपायर घेतला जाईल. आणि आता आपण जज साहेबांकडे निर्णय देणार आहोत. थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही हा प्रश्न चिन्ह असेल बॅट्समनच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं की माझ्या बॅटला बॉल स्पर्श केलाय. एस फक्त टॅपचा फटका आपल्याला तो पाहायला मिळेल का? रिफ्लेक्शन मध्ये आपण जाणार आहोत अर्थातच एनटीसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर पाहतो आपण टॅप नाही मित्रा. ओईटी आउटचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिला हाताला लागला तो म्हणजे टीम्स अर्थातच बॅटिंग करणारी टीम्स श्री गांगो 11 या टीम्सला. धावफलक आपल्याला अद्यापही खुल्लं गेलं नाही. शून्यचा चष्मा पाहायला मिळतोय. परंतु इथं धावगता करावी लागेल. श्री गणेशा करावा लागेल. परंतु समोरच्या बाजूला मारलेला चेंडू इथे देखील धाव मिळाली नाही. हा गोलंदाज काय करतोय? गोलंदाज जेव्हा अफलातून आपल्या टीम्सला काय हवं असतं तर हेच. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण समोरच्या बाजूने मारलेला चेंडू. मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो टीमला श्री गांगो 11 या टीम्सला. पुढचा चेंडू सुरेख अफलातून लाजवाब अविस्मरणीय पाहायला मिळाला. गोलंदाजी आवडल्यास जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मीडियम षटक पाहायला मिळते. अर्थातच श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये मीडियन होल टाकण्याचा कारनामा कोणी केला असेल तर ते नाव आहे अर्थातच रमेश बांद्रे यांच्या माध्यमातून. अर्थातच टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. तन्मय फायटर्स नावातच सर्व काही फाईट दिलं जात आहे आणि सांगून दिलं दादा एकच फाईट वातावरण टाईट. ते वातावरण टाईट करताना आपल्याला पाहायला मिळालं. आता बॅटमॅन नवीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पाहायला मिळतात दत्ताराम. परंतु इथे पंचांचा निर्णय येण्याची वाट पाहत आहोत. एक धाव मी तर म्हणेन आता श्री गणेशा झाला. आता श्री गणेशा झाला. डेस्टिनेशन काय असेल? चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळते. जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आलेत की काय. लेट परंतु थेट फटके येण्याची सुरुवात झाली गेली. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. इथे काय करते मैदानाच्या आतमध्ये? काय करते मैदानाच्या आतमध्ये? नो बॉलचा इशारा देखील पाहायला मिळाला. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट दिली जाईल का? आणि ती विकेट देखील आली गेली. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं स्वस्तात बाद. बॉल काउंट दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती जावेत आपण 3 धावा आपल्या पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा कहर पाहायला मिळेल का? इथे पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? फटका जरूर आलाय परंतु इथे नो बॉलचा देखील इशारा देण्यात आला आणि सांगून दिलं गेलं. अर्थातच टीम आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. अर्थातच श्री गांगो 11 टीमच्या माध्यमातून आमंत्रण दिले साऱ्या गावा. मैदानात वादळ आलं. कोणी वैभव नावाचं आता मैदानाबाहेर जावा. 5 धावा आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नगत सुरुवात मी तर म्हणेन या वैभव न करून दिली आपल्या टीम साठी. त्याच्या बाड मधून अफलातून फटकेबाजी पाहायला मिळेल. इथे टॅपचा प्रयत्न समोरच्या बाजूला. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अक्षरशः पाहायला मिळतंय बायको करावी चगणी परंतु मेनू असावी देखणी. 4 धावा आल्यात. 4 धावा दिल्या. पंचांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करणार आहोत. 1 धाव. एक धाव आपल्याला पाहायला मिळते.
बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या बॅटिंग मधला क्लास बॅटिंग झकास. फटका अजून देखील आलाय तिथे मिळले जातील एक धाव आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7च्या घरामध्ये. चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 1 2 3 4 5 5 चेंडू. शेवटचा चेंडू या सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉलचा इशारा म्हणजे या चेंडूवरती एकंदरीत 3 धावा आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग मधला क्लास पाहायला मिळतो. बॅटिंग झकास. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु इथे अनमान उडी घेतली गेली आणि चेंडू अडवला गेला. षटक समाप्त इशारा. दुसरं षटक देखील समाप्त आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 10च्या घरामध्ये. ती धाव अर्थातच बॅटिंग करणारा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय दत्ताराम. जणू या टीमचं मॅन्युफॅक्चरिंगचं रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आली गेली आणि त्याने या षटकामध्ये 10 धावा जमा केल्यात. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपातील धाव प्राप्त केली जाते म्हणजे वाईट +1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नो बॉलचा इशारा. काय करतय मी तर एकच म्हणेन या टीम साठी अर्थात टीम क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपल्याला पाहायला मिळते. तन्मय फायटर्स काय करते मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मॅच होती जनरल ऑड मध्ये नेऊन ठेवलं आयसीयू मध्ये आणि लावलं गेले व्हेंटिलेटर अर्थातच रन मशीन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला दत्ताराम. हे वैभव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे काय करते मैदानाच्या आतमध्ये एकच करावं लागेल. आता टीम आपल्याला तन्मय फायटर टीमच्या डगआउट मध्ये दुःखाचं वातावरण म्हणतात ना म्हातारी मेली हिवाळ्यात आणि रडू आलं उन्हाळ्यात. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे टॅप करण्याचा प्रयत्न राहिला. इथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आता काय घडते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये मॅच जरूर होती ती म्हणजे टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करणाऱ्या परंतु आता मॅच मध्ये मॅन्युफॅक्चरिंग बटन दाबले गेलं धावांचं. दत्ताराम याने पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. तिथे डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त केली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19च्या घरामध्ये. क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इथे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 जणू काही नो बॉलचा इशारा. काय घडते मैदानाच्या आतमध्ये धावांचं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये धावा उसंडून व्हायला जातात. इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय डगआउट मधून आवाज द्यायचा नाही मित्रांनो प्लीज. एक धाव इथं गणली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 22च्या घरामध्ये. काय फलंदाजी केली. आता मित्र म्हणे ना या टीम मध्ये आनंदाचं वातावरण गोकुळाचं वातावरण आपल्याला होताना पाहायला मिळते. टीम्स आपल्याला पाहायला मिळते अर्थातच श्री गांगो 11 टीमच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या चोरी करताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगची धावा लय लूट केली जाते फलंदाजच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 24च्या घरामध्ये. हेच तर आहे क्रिकेट. पहिलं षटक आपल्याला निर्धाव पाहायला मिळालं परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये झालं काय मंडळी तर ज्या प्रकारे आपण चोराला पोलीस स्टेशन मधून नेऊन मार देतो ना त्या प्रकारचा मार येणाऱ्या गोलंदाजांनी खाल्ला गेलाय. सपाटून मार खाल्लाय. काय करायचं आता मॅच रपंटफ 24 धावा. शेवटचे षटक हाणामारीचे षटक रेमटीचे षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओमकार आकार उकार मकार नाव त्याचं ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु ओमकारने देखील खराब सुरुवात करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा चेंडू म्हणजे खूपच वाईट असतो. पुढचा चेंडू इथे फटकाला जेव्हा परंतु इथे दोन्ही गाड्या कसपट्टीवरती म्हणजे अपघात होणार आणि अपघात झाला गेलाय. कोणता खेळाडू बाद असेल मॅच आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतील. मी तर म्हणेन या जोडीला फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ओमकार आकार उकार मकार नाव त्याचं ओमकार. मी तर म्हणेन गणपती बाप्पा गणरायाचं रूप विघ्नहर्ता दुःख दूर करणारा पाहायला मिळाला. इथे टॅप करण्याचा प्रयत्न. इथे किती धाव एकच धाव पंचांच्या माध्यमातून ग्राह्य केली जाते. धाव फलक जाऊन तब्बल 26च्या घरामध्ये.
26. इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. इथे काय करते मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मैदानाच्या आतमध्ये झोप उडवणारी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने धावफलकावरती जावेत आपण. धावफलक जाऊन पोहोचू 27च्या घरामध्ये. आता आनंदाचं वातावरण असेल ते म्हणजे टीमच्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा सातत्याने मी एकच म्हणेन या टीमसाठी, इथून तिथून पॅरलमेल असून इथून तिथून पॅरलमेल असून मॅच जर हरली तर आता घ्या फरशी पुसून फिल्डिंग करणारे टीम्स. कारण की धावा ओसंडून तुम्ही सोडल्या गेल्यात. काय घडते मैदानाच्या आतमध्ये सातत्याने व्हाईट बॉलचा इशारा. जी टीम्स आपल्याला फाईट देताना पाहायला मिळेल तन्मय फायटर्स नावात सर्व काही, परंतु या टीम्सला उलटफेर करताना पाहायला मिळालं. इथं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये हास्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे. बरं का मंडळी, मैदानाच्या आतमध्ये बॅटर इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न इथे जमा केली 21 धाव. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते. बरं का मंडळी 30च्या घरामध्ये 31च्या घरामध्ये 30 मंथ्स. बाहेरून आवाज येतो बाबा ट्राय कर, परंतु आत आल्यावर किती फाटती तिथेच त्याला माहित असतं. त्यामुळे बाहेरनं बोलणं सोपं असतं मित्रांनो. एकंदरीत धावसंख्या आपल्याला जाऊन पोहोचतो तब्बल 33च्या घरामध्ये आणि 34 धावाचा भला मोठा डोंगर मित्र उभारलाय. 18 चेंडूच्या पाठीमागे चोराला मार तसा मार दिलाय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजच्या माध्यमातून. इथे दिशेपासून भरकटला गेला. दिशा खराब दशा खराब आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेशा झाला. आता श्री गणेशा नेऊन ठेवायचा 34 धावांवरती. सुरुवात चांगली झाली गेली. आता रमेशला एक दाखवून द्यावा लागेल, परंतु इथे 9 बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. रमेशला एकच करावा लागेल. वाडा कोणाचाही असो राडा आमचाच राहणार. वावर कोणाची असो पावर आमचीच राहणार. ती पावर राहिली जाईल का? ती म्हणजे तन्मय फायटर या टीमची. इथे मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? तिथे 2 धावा आपल्याला प्राप्त करताना पाहायला मिळतात. लागला बॉल असता तर त्याला जखम झाली असती हो, पण बॉलच लागला नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टॅप करण्याचा सुखकर प्रयत्न केला जातोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. 34 धावाचा भला मोठा डोंगर या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये उभारला गेलाय, परंतु त्या उभारलेल्या कुतुब मिनारा खिंडार पाडताना गोलंदाजी करावी लागेल.
मी तर म्हणेन एक तरफ कोवा आहे दुसरी तरफ काही आहे. अरे भाई दोनों तरफ बराबर की पिटाई आहे. आता दोन्ही बाजूला ती पिटाई केली जाणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे बघतो टॅप करण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एसटी रक्षकाची कमाल आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेट भल्या भल्यांना प्रयत्न करावा लागतं. इथे डॉट बॉलची सांगता सची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वप्नील पाहायला मिळतो. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. हीच गोलंदाजी करावी लागेल. कंजूस गोलंदाजी करावी लागेल या स्वप्नीलला ज्याने बॅटिंग करत असताना अद्याप आपल्याला संघासाठी काही केलं नाही परंतु संघाने विश्वास दाखवला तुझ्या गोलंदाजीवरती. ती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते एकच बॅटिंग करावी लागेल. मग तंबाखू लाव चुना आणि फटका खेळ दाना दाना ती बॅटिंग करावी लागेल रमेशला. इथे डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिला अधुरा परंतु आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये काय होणार कोण इथे जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलची गोलंदाजी स्वप्नगत राहिली गेली. इथे टॅप करण्याचा प्रयत्न परंतु नो बॉलचा इशारा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती जाऊयात आपण. धाव फलक जाऊन बोललो तब्बल 8च्या घरामध्ये 2 संघाची पडली गाठ. कोण कोणाची लावणार मॅच मध्ये या वाट लावावी लागेल. मैदानाला आग लावावी लागेल आणि आग लावताना आपल्याला पाहायला मिळते प्रयत्न करताना रमेश पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 8 धावा. 34 धावाचा भला मोठा डंगर उभारला गेला आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे दोस्त फिलहाल वक्त को हम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मुझसे भी है फिर इथं जिंदगी से लढना शिकलो. इथं लढावं लागेल खेळावं लागेल ते म्हणजे आपल्या टीम साठी. बॅटिंग पाहायला मिळते वैभव पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा परंतु घडते काय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती म्हणजे अपघात होणार आणि तो अपघात झालाय. धडक मारली गेली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण रमेशनं कॉल दिला नव्हता. खऱ्या अर्थानं अशा ठिकाणी असं म्हणतात कॉल आला होता परंतु नोकरी लागली नाही. परंतु ते डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय तुकाराम मैदानाच्या आतमध्ये. इथे टॅप करण्याचा प्रयत्न असफल राहायला गेला. तिथे चेंडू येतो डॉट चेंडूची सांगता केली जाते. इथे टॅप करण्याचा प्रयत्न परंतु इथे 2 धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो बॉल म्हणजे ना दिवाळी ना दसरा हा बोनस पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभवनं भाटकेबाजी तर सुरेख केली परंतु आता गोलंदाजी देखील करावी लागेल. पुढचा चेंडू पाहतो खोलवर चेंडू तिथे टॅप करण्याचा प्रयत्न राहिला सफल. आता इथून चौकार येणे गरजेचं राहील. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रनआउटचा धोका होईल का पंचांना पाहतोय आपण. पंचांकडे इशारा देण्यात आला. सुखरूप आपल्या घरामध्ये क्रीज मध्ये पोहोचला गेला हा बॅटर. सलामीर जोडे आपल्याला पाहायला मिळते. संकट ओढवलं गेलं तन्मय फायटर्स टीम्स मध्ये. आता हा संकट मोचक तारणहारता कोण बनणार. इथे 2 धावा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावगती पाहतोय आपण 13च्या घरामध्ये. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन कोणी केलं असेल तर श्री साई प्रतिष्ठान दिवा यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. इथे डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न राहिला असफल आणि 2 षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन बोलले तब्बल 13 धावा.
मार्क पर बडे मैया आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना छोटे मैया. बडे मैया तो बडे मैया, छोटे मैया सुभान अल्लाह. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे काय करते मैदानाच्या आतमध्ये बंधूंमध्ये चुरस इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला गोलंदाज दत्ताराम तर दुसऱ्या बाजूला रमेश पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, तटवला गेला समोरच्या बाजूने. डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला गेला आणि प्रयत्न देखील सफल झाला गेला. एक धाव मिळली जाते, एका धावेने धावसंख्या 19 घरामध्ये. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट किपरने केली चुकी. इथे मिळतील 2 धावा. या चुका तुम्हाला महागात पडतील, या चुका तुम्हाला महागात पडतील. नशिबावरती खेळ अवलंबून नाही, प्रयत्न करावे लागतील. इथे प्रयत्न केला जातो, परंतु पंचांनी सांगून देतात. पंच आपल्याला माहित आहेत, पंचाच्या माध्यमातून निर्णय येणार आहे. ना हलिंग ना डुलिंग, जागेवरील पंपांकरिंग असे पंच आपल्याला पाहायला मिळतील. आवाज येणार का पंचांच्या माध्यमातून? पंचांनी जर थर्ड अंपायर घेतला तर थर्ड अंपायर दिला जाईल. हा तर पाहतो आपण रिव्ह्यूची मागणी केल्या, म्हणजे जज साहेबांकडे हा निर्णय गेला असेल. पाहतो आपण NTC स्पोर्टचे दर्शन म्हात्रे यांच्यावरती जबाबदारी असेल. आता दर्शन दादांना आपली क्लिअरिटी विथ क्वालिटी दाखवावीच लागेल. खऱ्या अर्थानं कमी कालावधीमध्ये कमवलेलं नाव आज सत्यात उतरवताना पाहायला मिळते. क्लिअरिटी विथ क्वालिटी याच विभागाचा मान सन्मान NTC स्पोर्ट दर्शन म्हात्रे. धाव फलक आपल्याला पाहायला मिळते 21. 21 धावा, 21 धावा आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. लाईव्ह मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल क्लॅरिटी, दूध का दूध और पाणी का पाणी. तर मंचांच्या माध्यमातून OUT आउटचा इशारा, मोठा धक्का लागलाय. मॅच ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला रमेश जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच जिवंत ज्वलंत केली जाईल. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. या चेंडूवर धाव येणे गरजेचे राहील, अन्यथा मॅच सुटली जाईल. जिंकू किंवा हानू, माणुसकीच्या शत्रूपुढे युद्ध आमचे सुरू. हे क्रिकेटचं युद्ध आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्तात्रय पाहायला मिळतं. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आता अंडर बॉक्स मध्ये काय करणार? इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. दिन दहाडे चोरी करताना पाहायला मिळाला नो बॉलचा इशारा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न राहिला जाईल का? किती धावा येतील? पंचांचा निर्णय येण्याची वाट पाहत आहोत आम्ही. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या 23च्या घरामध्ये. षटक समाप्तीचा इशारा. शेवटचा षटक कोणाच्या खांद्यावरती असेल? धाव फलक देखील आपल्याला 23च्या घरामध्ये. किती पाहिजे? 6 चेंडू 11 धावा ची आवश्यकता असेल, ती म्हणजे टीम्सला. हर शहर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए समंदर होता है. जीवन की कर्मभूमि तो भरपूर है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅच मध्ये कोण सिकंदर होणार? एका बाजूला रमेश अद्यापही पाहतो आपण सामना सोडायला तयार नाही. सामना जिंक किंवा हरू, परंतु आम्ही शेवटच्या संघाला शेवटच्या चेंडू पर्यंत संघाचं वातावरण टाईट करणार हे सांगून देतोय रमेश. 6 चेंडू 11 धाब्यांची नितांत आवश्यकता. स्ट्राईकला रमेश, होईल हरकत नाही. पहिला चेंडू डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला तन्मय फायटर्स, दुसऱ्या बाजूला श्री गंगा 11 यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे नो बॉलचा इशारा. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा. मॅच सोडायला तयार नाही रमेश. ज्याच्या नावात यश आहे तो रमेश मैदानाच्या आतमध्ये. इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये फक्त मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. रमेशच्या बॅट मधून चौकार आला तर नक्कीच आनंदाचं वातावरण केलं जाईल. तो म्हणजे टीम तन्मय फायटर संघासमोर. का दुसऱ्या बाजूला
विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल श्री गंगो 11. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न राहिला काय, परंतु तिथे पुन्हा एकदा एक धाव प्रयत्न करतोय तिथे 2 धावा. एक होता. आता समीकरण असेल येणारे चेंडू असतील 3-6. 3-6चं समीकरण सोडवावं लागेल. रमेश आहे, आय कॅन डू इट, मी करू शकतो. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक राजा. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहतो आपण. अफलातून लाजवाब आज सांगून दिलं ना, तुझं एक ना माझं लाख, ना तुझी तारीख ना माझी मजाक, तुझं कागद माझा लईच भारी चौकार आला. आता मॅच हवा टाईट. येणारे चेंडू 2 आणि धावा करायचे असतील 2. दोन्ही संघाच्या टाचण्याकशा फासफूस करत असतील. आता दोन्ही टीम्सला एकच करावं लागेल. आता आली बाबा कळ, आता जोरात पळ. आता कळ कोणत्या संघाला येणार? कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 2 धावा. प्रेक्षक राजा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, का हरकत नाही. आयोजनाला रॉयल म्हणजे राजन राजासारखं आयोजन आपल्याला दिवानगरीमध्ये पाहायला मिळते प्रथमताच. 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षात देखील क्रिकेटचा रोमांच थरार पदला ते संघर्ष नाट्य आनंदाच्या लाट्या पाहायला मिळतात. 2-2चं समीकरण. 2 चेंडू 2 धावा. मॅच मध्ये काय होणार? मॅच जिंकणार का बॅटिंग करणार टीम्स? होय, सांगून देतो तो म्हणजे रमेश. आता 1 चेंडू 1 धाव. आता कंपल्सरी चेसिंग. आता जुलाब कोणाला लागणार? आली बाबा कळ, आता खरंच जोरात पळ. आता 1 धाव काढावी लागेल. रमेश याच्या वरती जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खेळ आवडले असेल तर 1 मॅन शो. 1 चेंडू 1 धाव. हाय अँड व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये घडते काय? सामना आपल्या हिमतीच्या जोरावर जिंकवला गेला रमेश आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच खलनायक 1 मॅन शो रमेश आपण यायचा आहे. तुकाराम दादांच्या शुभ हस्ते नक्कीच या खेळाडूला 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल या खेळीसाठी. रमेश मांद्रे या खेळाडूला काय गोलंदाजी देखील केली. खलनायक म्हणला गेला आपल्या टीम साठी. जिथे विषय गंभीर तिथे हा खेळाडू खंबीर आपल्याला पाहायला मिळतो. रमेश स्मितहास्य. जेवण ठेवलंय तुमचं.
पंच अक्षय जाधव आणि प्रवीण कदम सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. माऊली कृपा या